हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ही पट्टी पाहिलं की तुमच्या लक्षात येत असेल की ही पट्टी लावताना ताईच्या ब्लाऊजच्या गळ्याला खूप छान बसते, माझ्या ब्लाऊजच्या गळ्याला का बसत नाही. तर ती लावण्याची टॅक्ट किंवा लावण्याची पद्धत तुमची थोडीशी वेगळी होत असेल. सो तुम्हाला ही पट्टी काढायची कशी सांगितलेलं आहे, क्रॉस पट्टी कशी काढायची. आणि ही 1 इंचाची क्रॉस पट्टी आहे. तुम्हाला जर मोठी हवी असेल 6 इंचाची काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बिगनर्स असाल तर थोड्याच्या कपड्यांच्या मार्जिनला जास्त माया सोडत जा असं मी नेहमीच म्हणते, वाटलं तर कटिंग करून टाकू शकतो. आणि ही क्रॉस पट्टी मी आता काढून इथं जोडून घेतलेली आहे. गोल गळ्याला तुम्हाला पट्टी कशी लावायची, पान गळ्याला कशी पट्टी लावायची हे सांगितलेलं आहे. एवढा चौकोनी गळ्याला, गोल गळ्याला, पान गळ्याला पायपिंग कसं करायचं हेही सांगितलेलं आहे. डोरी पायपिंग आणि ही अशी पट्टी पायपिंगसुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ पहा. पण आता मी ही पट्टी चौकोनी गळ्याला लावताना पुन्हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण या ब्लाऊजला फ्रंट नेक आणि बॅक नेक दोन्हीही स्क्वेअरमध्ये आहेत. हे पहा, 4 टक्स ब्लाऊज आहे. फ्रंट आणि बॅक नेक दोन्हीही स्क्वेअर पाहिजेत सांगितले. तर इकडे बघा, आहे अशी पट्टी घेतलेली आहे मी, जी की इकडे तुम्हाला दाखवलेली आहे. 1 इंचाची क्रॉस पट्टी घेतलेली आहे. असे क्रॉसमध्ये जॉईंट दिलेले आहेत त्याला, हे असे जॉईंट येतात क्रॉस केले की. आणि इकडे तीच पट्टी डबल करून इथं शिवत आणलेली आहे. जिथे गळा स्क्वेअर आलेला आहे तिथे एक चुनी बारीक दिलेली आहे. पुन्हा स्ट्रेट केलेली आहे, डबल पट्टी घेतलेली आहे या हिशोबाने. हे पहा इकडे पुन्हा जिथे गळा स्क्वेअर आलेला आहे तिथे एक चुनी घेतलेली आहे. आता मी ही टिप ऑलरेडी मारलेली आहे, तुम्हाला फक्त दाखवायची आहे म्हणून त्याच्यावरून मी मारते. पण पुढे जो कपडा इथे सुटलेला आहे तिथे तुम्हाला तसाच प्रॉपर एक छोटासा टक्स घेऊन किंवा 1 पिंच आपल्या सुता एवढी घेऊन कशी चून द्यायची हे सांगते. हे पहा, इथे जेव्हा तुमचा स्क्वेअरला गळा येतो ना तेव्हा अगदी छोटीशी चून घ्यायची. इथे इथपर्यंत आणून मशीन थांबवायचे आहे. जिथं चून आलेली आहे तिथं तुम्हाला प्रॉपर तो स्क्वेअर फिरवून घ्यायचा आहे सुईचा. आणि पुन्हा ही पट्टी आहे अशी लावायची आहे. हे पहा, जिथे आपण चून घेतली, नकळत चून घेतली, ते सुद्धा आपला स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे हा गळा स्क्वेअर पलटी करताना सुद्धा प्रॉपर फिनिशिंगने येणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हणते, शोल्डरच्या या साईडला दोन्ही साईडला हलकंसं ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा गळा जर लूज पडणारा प्रॉब्लेम होत असेल, शोल्डर उतरत असेल तर ती उतरत नाही. हे पहा, जास्त न घेता अगदी मी हलकासा खिचाव दिलेला आहे. हे पहा, जेणेकरून शोल्डरच्या 2 इंच त्या साईडला आणि शोल्डरच्या 2 इंच या साईडला आपल्याला प्रॉपर ही पट्टी लागणार आहे. आणि पुन्हा इथे स्क्वेअर जो गळा आहे तिथे आपल्याला छोटीशी चून घालायची आहे. हे पहा, इथे जेव्हा येतो स्क्वेअर गळा आहे तिथेही शिलाई आणून थांबवायची आहे. गळा